नमस्कार, मी पंजाब डक. राज्यामध्ये सांगायचं झालं तर पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सांसार आणखीन 3 दिवस सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, जत, सांगली, सातारा, त्याच्यानंतर इकडं बारामती, श्रीगोंदा, त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पाथर्डी, ह्या पट्ट्यामध्ये कडाष्टी, ह्या पट्ट्यामध्ये आज 3 दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा, त्याच्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र आणखीन 7 ऑगस्टपर्यंत पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर विदर्भात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पूर्व विदर्भात मात्र 15 ऑगस्टला मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या 6 आणि 5 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती ह्या मध्ये 5-7 जिल्ह्यामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस 15 ऑगस्ट नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. खरं तर 14 तारखेला तिथं 14 ऑगस्टलाच पाऊस सुरू होणार आहे, पण 15 ऑगस्टच्या नंतर तिथं वाढ होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळं विदर्भात पाऊस जर पडत असला तर काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर आज देखील परभणी जिल्ह्यात देखील दुपारपर्यंत ऊन पडेल आणि परभणी जिल्ह्यात देखील दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज परभणीकरांनी घ्यायचा. जालना जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती राहणार, दुपारनंतर सरी चालू राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील सरी चालू राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. बीड जिल्ह्यात देखील सरी राहतील म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यात देखील सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नांदेडकडे देखील सरी चालूच राहतील. नांदेड जिल्हा नांदेड, धर्माबाद, बिलोली, तेलंगणा, डोंगळी तहसील त्या परिसरामध्ये थोडा जास्त पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यात देखील सरी चालू राहतील. हिंगोली जिल्ह्यात देखील सरी चालू राहतील. वाशिम जिल्ह्यात देखील सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 6 आणि 7 असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर नसणारे अर्ध्या घंटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा अशा सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे रत्नागिरी, रायगड पासून ते पालघर इकडं नाशिक पर्यंत त्या पट्ट्यात मात्र आज पाऊस परत पुन्हा जास्त सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. महाबळेश्वरला पाऊस सुरू होईल, पुण्याकडे देखील रिमझिम पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर कोकणातला देखील पाऊस चालूच राहील आणि त्याच्यानंतर इकडं संगमनेर, अकोले, नाशिक, इगतपुरी तिकडं देखील पाऊस सुरूच राहील. त्याच्यामुळे काय होईल, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा तिकडं रिमझिम पाऊस सुरू राहील, सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 4 ऑगस्टला काल दिवस मावळत असताना तांबडा आभाळ झालं होतं पश्चिमेला. ज्या ठिकाणी झालं ना तिथं 72 घंट्यात त्या ठिकाणी वरुणराजे हजेरी लावणं हे वाटल्यास निसर्गाचं कारण हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगू इच्छितो, इंदापूर, पुणे, त्याच्यानंतर इकडं पंढरपूर, सोलापूर, त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यात मात्र आणखीन 3 दिवस सारखा पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा. म्हणजे असा एकदम दिवसभर चालू नाही राहणार, फक्त सरी येत्या. काही ठिकाणी काय होईल, कडक जास्त जिथं ज्या ठिकाणी ऊन पडत तिथं मात्र जोराचा पाऊस 1 तासाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. कोल्हापूरचा पाऊस मात्र ते सुरूच राहील. कर्नाटक देखील काय होईल, सरी पाऊस सुरू राहणार आहे आणि तेलंगणात देखील मात्र थोडा जास्त पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणात 15 ऑगस्टच्या नंतर जरा जास्त पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणातले सर्व छत्तीसगड त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मध्य प्रदेशकडे एक आता कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे मध्य प्रदेशकडे आता देखील पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्टच्या नंतर तो मग खूपच पाऊस पडणार आहे म्हणून मध्य प्रदेश, खंडवा, बुरामपूर त्या लगतच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. आणि विशेष म्हणजे मोर्शी तालुक्यामध्ये थोडाफार पाऊस कमी पडलेला आहे, तिथं आणखीन वडे नाले वाहिले नाही,
तर मोर्शीच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, तिकडे देखील आता 15 ऑगस्टचा जे पाऊस येईल आणि तुमच्या देखील वडे नाल्याला पाणी येणार आहे, म्हणून मोर्शीकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरुड हे तालुके आहेत, तिकडे पाऊस कमी होता, तिकडे देखील भरपाई होऊन जाणार आहे, म्हणून हे देखील अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. आणि सोलापूर जिल्ह्यात देखील आणखी 3 दिवस चांगला पाऊस आहे, वेगवेगळ्या भागात पडणार आहे. इकडं मसले चौधरीला तिकडे देखील सोलापूर जिल्ह्यात तिथं पाऊसच नव्हता अद्याप, तिथं देखील पडला, पण आणखीन देखील 2-3 दिवस पाऊस आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. करमाळा, श्रीगोंदा, कडा, आष्टी त्या परिसरात देखील थोडाफार पाऊस कमी होता, तिकडे देखील ह्या 2 दिवसात 3 दिवसामध्ये ती देखील पडून जाईल. सरी येथील पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.